नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. माझं नाव अभिजित अर्जुन कोळी. बरं, अर्जुन या अगोदर कधी आलो या भागात? नाही, पहिलीच वेळ आहे. पहिलीच वेळ. काय विशेष येण्याचं? विशेष येण्यात म्हणजे भारत मामांना तुम्हाला भेटायची वेळ आली नव्हती. बरं. फोनवरच बोलणं झालं. फोनवरून किती वर्षापासून होतं? 2-2.5 वर्ष झालं. किती वाजता निघाला होता सकाळ? सकाळी तरी 8, 8:30, 9 वाजता काहीतरी निघालो. 8:30-9 वाजता. इथं किती वाजता पोहोचलात? किती वेळेत पोहोचलात? स्वामी काकांच्या पाशी थांबलं 10 मिनिटं. हां, बरं. येताना नागजला. तिथनं डायरेक्ट येतं. बरं, रोडचा काय प्रॉब्लेम वाटला का? नाही नाही, काहीच नाही. काय अडचण नाही. जवळपास तुम्ही 3 तासात आला असाल इथं, होय जैन भाऊ? 3 तास लागले. हां, म्हणजे डांबरी सरळ आहे, काय अडचण नाही ना? नाही. फक्त मंगळ्यापासून जरा थोडी खराब वाटते. 10 मिनिटं तेवढं जरा दमवते. 10 मिनटासाठी. बरं, काय विशेष कधीपासून ठरलो ह्या भागात यायचं? नाही, भरपूर वेळ झाला. यायचं प्लॅनिंग होतं, तर काय घडत नव्हतं. घडत नव्हतं. वेळ येत नव्हती ती. बरं. मग अचानक सगळ्यांना सुट्टी. हां, मग त्यातनं प्लॅनिंग ठरलं, कालच ठरलं, तसं मग लगेच यायचं प्लॅनिंग झाली. बरं. मग हे अगोदरपासून ठरलं होतं ठरलं होतं यायचं. बरं, कोणामुळं झालं येण्याचं प्लॅनिंग तुमचं या भागात? त्यामुळे म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये असंच चर्चा असते की इकडे यायचं आहे, हां, बघायचं, एकदा भेट देऊन जायचं. ग्रुपमध्ये तुमच्या ग्रुपमध्ये कोण कोण असतं? हे 4-5 जण आहेत आणि 1-2-3 आहेत. ते कामाच्या बापामुळे यायचं होतंय नाही. हां. मग तरी साधारण किती वर्षानंतर तुम्ही इथंपर्यंत पोहोचलात? म्हणजे या भागातली कल्पना कधी लागली होती? तरी जास्त काय लागल्यापासून 1-1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झालं. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट तिथून निघाला, इथं पोहोचलात. होय. फक्त स्वामी काकांच्या घरी थांबलात, तिथं अनुभव घेऊन आलात किंवा अभ्यास करून आलात. ठीक आहे, इथपर्यंत पोहोचलात तुम्ही, त्याबद्दल अर्जुन तुमचं आभारी आहे. तुमच्याकडे काय सध्या? 1-2 गाई आहेत हां, आणि खोंड आहे. बरं. कोण कोणत्या बैलाचा काय? हे सतीश मामांच्या पाखऱ्याचा. पाखरत. म्हणजे त्यावेळेला एकदा आलता तुम्ही? नाही, मी आलो नाही इकडं. बरं. गाई आपण इथनं पाठवलेली त्यांनी. हां, गाई गाभणच होती. गाव असताना. गाव असताना पाठवली. बरं. आणि बाकी दुसरे काय? अनेक गाय आहे, ती ह्यांचीच आहे. मग यांचं ऑपरेशन झालं तर ती गाय मग सांभाळायला आपल्याकडे आल्या. बरं. नमस्कार देवा. नमस्कार. आपला परिचय? शिवानंद मडिवाळ, राहणार इचलकरंजी. आपला प्रॉपर राहणार? मी इचलकरंजी लागून 2 किलोमीटर टाकोडे गावातला. ताकवडे. आणि तुम्ही प्रॉपर इचलकरंजी. बरं. तुमचं कसं काय येणं ठरलं इकडं यांच्यासोबत? येणं म्हणजे आम्हाला जास्त करून असं बाहेर ट्रिपचे म्हणजे काय हाऊस नाही. म्हणजे जाऊन गोव्याला जावा, ह्याला जावा, त्याला जावा, पैसे खर्च करा, असला काय विषय नाही. आपल्याला बद्दल खिल्लार बघणे, त्यामुळं नवीन अभ्यास करायला मिळते. कोणापाशी चांगली वस्तू आहे, कोणापाशी काय आहे, त्यातनं आमच्याकडे काय मिळते, आम्हाला काय करायला येईल, यासाठी आम्ही आलो. खिलार का बघायचं किंवा खिलार का सांभाळायचं? खिल्लार आणि कसं झालंय, तर पहिला लोक म्हणत होते पंचतत्व, पंचगव्य, त्याचा आम्ही स्वतः अनुभवतोय की त्याच्यामुळं काय होतंय, काय नाही. लोकांना म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं म्हणा किंवा आपल्या ह्याच्यात दैनंदिन जीवनात कसं काय त्याचा उपयोग होतोय, त्यासाठी तुम्ही अनुभवत आहे. मग त्या खिलार गायचा आपल्या शरीरासाठीच वापर होतो का मातेसाठी सुद्धा होऊ शकतो? सगळ्यासाठी. खिल्लार गाईचं कसं आहे, शेण, मूत, दूध सगळ्यासाठी उपयोग आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यासाठी. सगळ्यासाठी. लहान जन्मलेल्या मुलापासून शेवटच्या क्षणापर्यंत, कॅन्सरच्या टोकापर्यंत 1 नंबर आहे. आता आमच्याकडे असं भरपूर उदाहरणं आहेत की बाबा माणसांनी सांगितलं की तुम्ही काय जगू शकत नाही, 1 महिना जगणार आहे, 2 महिना जगणार आहे. तर अशा लोकांना एकेजण सांगितले की तुम्ही देशी गाईचं गोमूत्र आणि दूध दोन्ही फक्त प्यायला चालू करा आणि देशी गाईच्या सानिध्यात राहा. आज त्यांनी एवढं हे केलं की माणूस तुम्हाला ओळखणार पण नाही. ऑपरेशन झालेला माणूस आज कमीत कमी 13 वर्ष झाला अजून जगतोय माणूस. ऑपरेशन झालेला माणूस, तोंडाचा म्हणजे गुटखा खाऊन त्यांना हे झालेलं, जीभ अर्धी कट केलेली होती. त्यांना सांगितलं तुम्ही जगणार नाही, 1 महिन्याच्या आसपास तुम्ही जगू शकता. पण ते आज माणूस 13 वर्ष तागायत जिवंत आहे. कशामुळं? देशी गायमुळे. फक्त देशी गायमुळे. तो डॉक्टर आहे आपला, शेतकरी वर्गातला डॉक्टर, देशी गाय. बरं. काय करता आपण सध्या? मी आता ह्याच्यामध्ये स्कूल गाडी आहे आपली. बरं. अकॅडमीमध्ये असते. बरं. शिक्षण जास्त काय नाही, फर्स्ट इयर तेवढंच आहे. त्यानंतर परत घरातल्या परिस्थितीमुळे इकडं पुढं पाठीमुळे शाळेला गेलो नाही गेलो असं करत सगळ्या ह्याच्यात अनुभव आहे. सध्या खिलार किती आहे तुमच्याकडे? काय खिल्लार एकच आहे आपली, ते पण आता आपल्या मित्राकडं पाळलेले आहे. बरं. यांच्याकडे? यांच्याकडं. आणि खिल्लार घ्यायचं उद्दिष्ट म्हणजे आमचे गुरु जयंत दामदार, म्हणजे ह्यांच्यामुळं कसं झालं, आम्हाला एकतर खिल्लारमधलं काय आहे ते कळालं आणि कळून म्हणजे घरात स्वतःजवळ असलेले काय ते फरक वेगळा.
यांना गुरु कधीपासून मांडला तुम्ही? आता जवळजवळ आम्ही 2017-18 पासूनच्या आसपास, बर. म्हणजे नुसतं आम्ही ओळख होते, हाय हॅलो एवढंच. पण ज्यावेळी आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा आतनीला गेलो गाय बघायला, हां यांनी म्हणले तासाचा रस्ता आहे, जाऊन येऊया. हां हां. पण आतनी काय आम्हाला तासाभरात ओसरले नाही काय नाही. नाही. मला जायला 3 तास लागले, यायला 3 तास लागले, तिथे 1 तासभर गेला. हां. खरं त्यावेळी आम्हाला कळालं की बाबा खिल्लारमध्ये द्या त्यांना खिल्लारचं हे काय आहे. हां. बाबा खिल्लारसाठी आपण एवढ्या लांब गेलो, का गेलो, की बोलवून घेतले किंवा काय केले ते आम्हाला माहित नाही. खिल्लारनं जे आम्हाला कसं आहे बाबा इच्छा होती आमच्या मनात की जायचं, गाईसाठी आम्ही गेलो, तेवढ्या लांब गेलो. खरं आम्ही गेला. ऊन पाऊस काय बघितलं नाही. त्यावेळी बरोबर दत्त जयंती होती त्या दिवशी. हां. सहज दुपारी आम्ही बसता जेवून झाल्यानंतर हे गोट्यामध्ये यांचं काम चालू होतं, तेव्हा यांच्यापाशी खोंड एक होता. त्या खोंडाच्या दृष्टीनं आम्ही काय केलं, हे म्हणले असं एका ठिकाणी गाय आहे बघायला तुझ्या. ठीक आहे म्हणलं आपण जायचं. आता कसं पण करून इकडे फिरतोय. 70 किलोमीटर काय आम्ही जास्त अंदाज लावणार, पण आमच्याकडनं त्यावेळी रस्ता खराब होता. आम्ही त्यावेळेस टाकोडे गणेशवाडी या मार्गे कागवाड मार्गे गेलो, पण रस्ता खराब. खरं आम्हाला व्यवस्थित गेल्यानंतर जे आम्हाला गाईचं बघण्याचं समाधान मिळालं, तिथं आमचा सगळा कंटाळा दूर झाला. म्हणजे तिथं वेळेचं खर्चाचं नियोजन न करता गेलता तुम्ही त्या गाईसाठी? जायचं आहे फक्त गाई बघायला जायचं आहे, एवढं दुसरा काहीच विषय नव्हता. हां हां हां. पण आम्ही गेल्यानंतर आम्हाला तिथं समाधान जे वाटलं ते एकदम मस्त. म्हणजे ती गाय बघितल्यानंतर आमचं सगळं तिथं जेवढा कंटाळा आला, जेवढं हे आलं, सगळं आमचं जागेलाच फिटून गेलं. म्हणजे आम्ही आणि फ्रेश झालो. जेवढ्या स्पीडनं आम्ही गेलो ऊर्जा, तेवढ्या स्पीडनं आम्हाला आणि परत घरापर्यंत न्यूजपर्यंत आमचं हे राहिलं. आम्हाला त्यावेळी रात्री 11:30च्या आसपास आम्ही घरी पोहोचलो. खिलार क्षेत्रामधला तुमचा हा गुरु. हां गुरु. मग याच्या अगोदर गुरु कोणाला मानला होता का तुम्ही? नाही, आम्ही या खिल्लार क्षेत्रामध्ये कसं आमच्या घरी कसं 4 आणि माप असल्यापासून गाई म्हशी होत्या. मग कसं प्रत्येकाच्या घरात एक गाय असावी. मग आमचं काय होतं, माझा ज्यावेळी मुलगा लहान होता, तो काय करायचा, घरात भाकरी वगैरे केली घ्यायचा आणि शेजारी एक गाय होती त्या गायला नेऊन घालायचा. मग कसं आमचे वडील वगैरे काय केले, हे नेमकं घेऊन करतोय काय, घरातनं भाकरी घेतोय, चपाती घेतोय, बुसतोय कुठं काय करतोय, त्याला सांगितलं नव्हतं कोण? कायच नाही. घेणार डायरेक्ट पलीकडे शेजारी गाय होती, गायला नेऊन जायचं, त्याला रोज नेऊन घ्यायचं. मग काय आमचे पप्पा काय म्हणले की असं असं आपल्या घरात एक गाय घेऊया. मग त्यावेळेस आपले मित्र एकटे होते, त्यांच्याकडून आपण 15,000ला त्यावेळी गाय घेतलेली असावं म्हणून. पण गाय घेतली, गायनंतर परत आमचं घरातल्या घरात झालं. आम्हाला तिथनं शेण मूत गोमूत्र म्हणा सगळंच. खिलार क्षेत्रात गुरु असावा असं कोणी सांगितलं होतं का तुमच्या मनाने ज्यांना गुरु मांडला तुम्ही? आमच्या मनाने म्हणजे कसं, आम्ही काय चुकतोय म्हणजे बाबा जनावरांची पारख म्हणा किंवा काय, यामध्ये आम्हाला समजा काय कळत नसलं तर आम्ही सहज म्हणजे विचारू शकतो यांना. आमच्यापेक्षा जास्त ज्ञान आमच्या गुरूंना आम्ही असं म्हणतोय. मग यांची ओळख तुम्ही करून घेतली का तुम्हाला करून दिली कोणी? आमच्या ह्याच्यामध्ये कसं, आमच्या ते लाकूड शर्यतीचा बैल एक होता. हां. त्या बैलाच ठिकाणी आमचा मित्र एकटा होता आणि हे एक होते. मग त्यावेळेस आमच्या घरात म्हैसुरी गाय एक आणलेली सुरुवातीला आम्ही ते मुलग्यासाठी. मग त्या मुलग्यानं काय म्हणला, ह्याच्याकडं खिलार गाई चांगल्या असतात, ह्याच्या तुम्ही हे करून घ्या. म्हणजे तेव्हापासून आमची ओळख झाली 18 पासून. मग त्यावेळेपासून कसं हाय हॅलो इकडं तिकडं. मग ज्यावेळेस आम्ही सहज पहिल्यांदा जेव्हा ट्रिप कसं काढली की असं कुठं बाहेर फिरायला नाही, खिल्लार बघायला जायचं आणि कालवड एक बघायची चांगली, कालवडसाठी आम्ही जायचं. मग त्यावेळेस ह्याने आम्ही सगळं फिरलो. कमीत कमी नाही म्हणला तर 350 ते 400 किलोमीटर आम्ही एका दिवसात रनिंग पूर्ण केलं. सगळं फिरून आलं. जतमध्ये आल्यानंतर महादेव भजंत्री त्यांच्याकडे एक कालवड होती. ती कालवड आम्ही पहिला फोनवरती विचार केलेले, फोनवरती आसपास आम्हाला काहीतरी किंमत 1,00,000-1.5 लाख रुपये सांगितलेली. त्यावेळी आमचं कसं धाडच नव्हतं एवढं बाबा घ्यायचं असं नव्हतं. पण ह्याने ती कसं आम्ही म्हणले, महादेवांना काय म्हणले की तुम्ही समोर या, मोबाईलवरती ह्याच्यावरती होत नाही, समोर येऊन बसा, मला काय असेल 4-5 कमी जास्त करून देऊया. पण ज्यावेळी रात्री आम्ही 11:30 पावणे 12 वाजता ज्या ठिकाणी गेलो, रात्री मोबाईलच्या उजेडामध्ये आम्ही ती कालवड पसंत केली. मोबाईलच्या उजेडामध्ये ना कालवडला कुठं बट्टा ना भवरा ना काय नाही, एकदम म्हणजे एकदम जबरदस्त. आणि त्यावेळी रात्रीच म्हणले की हेनेच म्हणले की पैसे खर्च होऊन दे, कालवड आपण घ्यायची. जयंत भाऊ खरं आहे? खरं आहे. तुम्हाला काय वाटलं, यांना मार्गदर्शन करावं किंवा यांना वेळ का द्यावा? भरपूर दिवस मागं लागला होता हा, आणि एक चांगली जातीवंत कालवड पाहिजे म्हणून. आता फिरता फिरता गेलं, जरा माझ्या नजरेला पण जरा योग्य वाटली कालवड, त्यामुळं याला कालवड दिली. जयंत भाऊ तुमचं खरंच आभार, अभिनंदन, कौतुक. तुम्हाला कोणतरी गुरुच्या जागेत तुम्हाला या खिलार शेतकरी परिवारमध्ये एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे, आम्ही ज्यावेळेस कालवड घेतल्यानंतर पहिला गुरुवार होता मार्गशीर्ष मधला. आम्ही कालवड आणून एका ठिकाणी म्हणजे आपल्या मित्राच्या घरी बांधली. बांधल्यानंतर काय झालं, माझ्या गोट्याचं काम चालू होतं. आमच्या कसं बांधायला जागा नाही, आम्ही रोजची वैरण विकतची खाणार.
थोडीच जागा होती तर तेवढ्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा असं असं करून घेऊया, असं असं करायचं. मग एका ठिकाणी बांधायची सोय केली, एका ठिकाणी फिरायची जरी सोय केली. मग मला महिनाभर हिने साथ दिली की असं असं कालवड तू आमच्या गोट्यातून बांध. सगळं नियोजन हा, सांगितलं, नियोजन मदत सुद्धा केली. हा. मग एक महिनाभर ह्यांच्याविषयी होते. आम्ही रोज सकाळी जाणार दोघं उठून थंडीच्या दिवसात कालवडला फिरवायचं, हे धुवायचं वगैरे सगळं. आणि तिथून आणल्यानंतर बरोबर कन्हेरीमठचं पंचमहाभूतचं प्रदर्शन होतं. मग सगळ्यांनी काय म्हणले, आपली कालवड एक नंबर आहे, प्रदर्शनला घेऊन जायचं. आणि आमचं नशीब चांगलं, आम्ही चॅम्पियन लेवलनं आमची कालवड खेळली. अरे बाप, चॅम्पियन अभिनंदन तुमचं. त्यावेळेस कन्हेरीमठाच्या या महाराजांनी आत आलेल्या गायीचे पूजन करून आणलं. कसं झालं, समोरच्या बाजूला पूर्ण साईडला सगळी कन्हेरीमठातली गाय बांधलेली आणि एक साईडला सगळे आमच्या म्हणजे प्रदर्शनात आणलेले. महाराजांनी आलेल्या 3ऱ्या ते 4थ्या ह्याच्यात त्यांच्या माणसांना पाठवून देऊन कालवड आमची विकत मागितली. आणि त्यावेळी आम्ही घेतलेली कालवड कमीत कमी एक 60-65च्या हिशोबाने आम्ही घेतलेली कालवड. त्यावेळेस आम्हाला ज्यावेळी महाराजांनी 1,75,000 रुपयाला कालवड मागितली जागेवरती. चांगली गोष्ट आहे. पण त्यावेळी आम्हाला म्हणजे लई लोकांनी म्हणलीत की नाही, कालवड तुम्ही तुमच्या ठिकाणीच ठेवा, अजिबात विकायचा प्रयत्न करू नका. बरं, असं लई गिऱ्हाईक आहे. आपला परिचय. सारंगनामदा. बर, इकडं कधी अगोदर येणं झालं? नाही आज पहिल्यांदाच. ओळख कधीपासून या भागाची? ओळख तरी तुमच्या चॅनललाच होते. माझा चॅनल कोणी सांगितलं? नाही असं माझं मी बघता आलतं बर ते असं बघत पुढं. बर, मग इकडं येण्याचं कोणामुळं तुमचं ठरलं? काय सगळी ठरवलं, हां. तुम्हाला भेटायचं होतं. बर बर, म्हणजे सगळे तुम्ही टीम आलात. होय. बर, जयंत भाऊ, कसं काय वेळ काढलात तुम्ही? तुम्हाला काय वाटलं वेळ काढावंस या भागात यायसाठी? खूप दिवसातून आलात म्हणून विचारला. एक शॉर्टकटमध्ये उत्तर दिलं तर चालेल. आता ह्याला खूप दिवस झालं कालवड मागतोय हा. बर. आता माझ्याकडे 1-2 गायी आहेत. हं. त्याचं बघून जरा ह्याला पण चांगली गाय घेऊन देऊया असं वाटलं. ह्यो पण माझ्या सोबत आलता. हां. आता मला पण कॉलेजच्या ह्यानं सुट्टी नाही मिळत. बर. आज जरा ह्याच्यासाठीच वेळ काढलाय म्हणायचा बर बर, तसा. मग गुरुच्या स्थानी तुम्ही काम करताय, बरोबर आहे? मग तुम्ही यांना गुरु मानलाय. वय काय, शिक्षण काय तुमचं? माझं वय आता 21. हं. आता क्लासिंग कंप्लीट झालं. क्लास कंप्लीट झाली. व्यवसाय काय सारंग तुमचा? आत्ता काय नाही, आत्ता क्लास कंप्लीट झाला, आत्ता बघायचं जॉब. जॉब. बाकी घरचा व्यवसाय किंवा शेती? शेती. हां. शेती. परवा काहीतरी तुमचा व्यवसाय चालू आहे म्हणून सांगितलं ना? आपण झुल पिन शिवते, बैलांच्या झुली शिवते. मग त्यासाठी संपर्क नंबर आणि पत्ता सांगा तात्काळ. 72 49 76 हं. 97 81 नदी नका जामदार गेली इचलकरंजी. ठीक आहे. जयंत भाऊ, तुम्ही इथंपर्यंत पोचलात सर्वजण आणि वेळेत पोचलात. जातीवंतपणे वेळेचं महत्त्व तुम्हाला समजलं आणि मी सकाळी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं वेळेत आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून मी सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद.